मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल डेली मार्केट व्लॉग्स मराठी. तर आपण इथं मराठीमध्ये डेली जाणून घेतो की स्टॉक मार्केटची मुवमेंट कशी आहे, आजचा मार्केटचा निर्देशांक कसा कमी जास्त झाला, बद्दल आपण जाणून घेतो. पण जसं की आज शनिवार आहे आणि मार्केट बंद आहे आणि आपण आपल्या आधीच्या सिरीजमध्ये तुम्हाला सांगितलेलं की ऑप्शन ट्रेडरसाठी, फ्युचर ट्रेडरसाठी जे कन्सेप्ट आपल्याला महत्त्वाचे आहेत ते कन्सेप्ट आपण थेरोटिकली इथं समजून घेणार आहे. तर आजचा आपला कन्सेप्ट आहे ऑप्शन ग्रीक्स. तर ऑप्शन ग्रीक्स बद्दल तुम्हाला माहीत असेल किंवा माहीत नसेल तर जाणून घेऊयात. ऑप्शन ग्रीक्स म्हणजे नक्की काय असतं. तर शेअर बाजारामध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग हा एक सोपा पर्याय आहे, कारण की प्रीमियम लोअर साईडला असतात, मिनिमम इन्व्हेस्टमेंट कमी असते, त्यामुळे भरपूर सारे यंग इन्व्हेस्टर्स, यंग ट्रेडर्स आणि भरपूर लोकांना ऑप्शन ट्रेडिंग करण्याची सवय असते. तर ऑप्शन ट्रेडिंग करताना ग्रीक्स समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. ऑप्शन किमतीत होणारे बदल हे या ग्रीक्सवर अवलंबून असतात. तर आपण आज सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ की ऑप्शन ग्रीक्स म्हणजे काय असतं. तर आपण इथं जसं की ऑप्शन चेन बघू शकता आणि इथं वरती मी ग्रीक व्ह्यू घेतलेला आहे. तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये अवेलेबल असतो ग्रीक व्ह्यू, जिथं तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्राईक प्राईसचे ओपन इंटरेस्ट बरोबरच ग्रीक्सच्या व्हॅल्यू किती आहेत ते तुम्हाला समजते. तर इथं तुम्ही बघू शकता की गॅमा, वेगा, थीटा, डेल्टा आणि रो म्हणून अजून एक प्रकार असतो. तर हे 5 प्रकारचे ऑप्शन ग्रीक्स आहेत. त्याच्या त्याच्यानुसार तुमचे ऑप्शनचे प्रीमियम हे इम्पॅक्ट होत असतात. तर चला जाणून घेऊया की डेल्टा म्हणजे काय असतं. डेल्टा म्हणजे किमतीतील बदल. तर डेल्टा आपल्याला सांगतो की अंडरलाईंग जे ॲसेट आहे, अंडरलाईंग शेअर असू द्या किंवा अंडरलाईंग इंडेक्स असू द्या, त्याच्यामध्ये जर 1 पॉइंटनी किंवा 1 रुपयाने जर बदल झाला तर त्या अ, त्याचा प्रीमियमवर, ऑप्शनच्या प्रीमियमवर काय इम्पॅक्ट असेल. तर उदाहरणार्थ डेल्टा जर 0.5 असेल तर तुमचा अंडरलाईंग शेअर जर 1 रुपयाने कमी जास्त झाला तर तुमचा ऑप्शन प्रीमियम हा 50 पैशांनी कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात. तर हे आपण डेल्टा बद्दल जाणून घेऊया. तर इथं बघू शकतो आपण, इथं 0.5 आहे तुमचा डेल्टा, इथं 0.46 आहे, 0.49. तर ॲट द मनीचा डेल्टा, ॲट द मनी, नियर द मनी ऑप्शन्सचा डेल्टा किंवा एक न्यूट्रल टाईपचा असतो. आणि जसं जसं तुम्ही इन द मनी ऑप्शन बघताल, तर आता 25,673ला तुमचा सिंथेटिक फ्युचर क्लोज झालेला आहे. तर 25,600 हा तुमचा इन द मनी आहे. इथं 0.61 म्हणजे निफ्टी 1 पॉईंटने हल्ल्यानंतर इथं 0.61 ऑप्शन प्रीमियममध्ये तुमचा फरक पडणार आहे. इथं 0.1000 25,550 जर तुमच्याकडे कॉल असेल, हा कॉलचा डेल्टा आहे, हा पुटचा डेल्टा आहे. तर कॉलचा डेल्टा हा नेहमी पॉझिटिव्ह असतो, पुटचा डेल्टा हा नेहमी निगेटिव्ह असतो. म्हणजे 25,600च्या स्ट्राईकमध्ये जर 1 रुपयाने निफ्टी आली तर 0.39ने तुमचा प्रीमियम कमी होणार आहे किंवा जास्त होणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही की इन द मनी पुटचा डेल्टा हाय असतो, इन द मनी कॉलचा डेल्टा पॉझिटिव्हली हाय असतो. इथं आउट ऑफ द मनी पुट झाले हे, तर ह्याचा डेल्टा कमी असणार आहे. आणि हे इन द मनी कॉल झाले तर ह्याचा डेल्टा वाढत जाणार आहे बघा. तर 0.9596 हा डीप इन द मनी कॉल आहे. 24,825, 25,600ला मार्केट चालू आहे, म्हणजे जवळपास 600 आणि 200, 800 पॉईंटचा इन द मनी आहे. तर ह्याचा डेल्टा 1 आहे, म्हणजे 0.96 आहे. म्हणजे एकनी स्टॉक मार्केट, एकनी जर निफ्टी 1 पॉईंटने निफ्टी हल्ली तर 0.96नी तुमचा ह्याचा प्रीमियम हलणार आहे. प्रीमियम पण तुम्ही बघू शकता की खूप हायर साईडला आहे 800 पॉईंटनी, कारण की 800 पॉईंट इन द मनी कॉल आहे. तर असं हा डेल्टा असतो. तर डेल्टा बद्दल आपण जाणून घेतल्यानंतर आता आपण थीटा जाणून घेऊ. थीटा म्हणजे तुमचं वेळेचं महत्व असतं. तर थीटा हा तुमचा टाइम व्हॅल्यू असतो ऑप्शनची. त्याला टाइम डिके असं पण म्हणतात. जसं जसं एक्सपायरीचा दिवस जवळ येतो तशी तशी ऑप्शनची किंमत कमी होत जाते. तसं तसं थीटा हा ऑप्शन बायरसाठी नेहमी अगेन्स्ट असतो आणि ऑप्शन सेलरसाठी थीटा म्हणजे टाइम. जर तुम्ही टाइम व्हॅल्यू जर कन्सेप्ट बघितला तर टाइम हा नेहमी बायरच्या अगेन्स्ट असतो ऑप्शन मध्ये आणि सेलरच्या बरोबर असतो.
आणि शनिवार रविवार, जसं की आज शनिवार आहे उद्या रविवार आहे, तर मंडेला थिटा एकदम ड्रास्टिकली डिक्रीज होईल, कारण की टाइम व्हॅल्यू 2 दिवसांनी डायरेक्ट गॅप डाऊननी गॅप डाऊननी तुमची कमी होणार आहे. तर गॅमा आता बघू, गॅमा म्हणजे काय असतो. गॅमा हा डेल्टा, तुमचा डेल्टा जो असतो तो डेल्टाचा वेग दर्शवतो. म्हणजे गॅमा मध्ये जे डेल्टा मध्ये होणारा बदल हा गॅमा मध्ये, जेव्हा शेअरची किंमत खूप वेगाने हलते तेव्हा गॅमा वाढतो, आणि शेअर अंडरलाईन शेअरची व्हॅल्यू जेव्हा वेगाने, ज्या कमी वेगाने वाढते तेव्हा गॅमाची व्हॅल्यू कमी होते. एक्सपायरीच्या दिवशी ऍट द मनी ऑप्शन मध्ये गॅमा खूप सक्रिय असतो. ते हिरो आणि झिरो जे कॉल दिले जातात तुम्हाला, ते माइट बी, जर तुमचे इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर जर खूप ऑप्शन ग्रीक्सचे अभ्यासक असतील, तर ते तुम्हाला त्या गॅमाच्या बेसिसवरच गॅमा बस्ट जो म्हणतो आपण, तो गॅमा बस्ट मुळे तुमचा डेल्टा हलतो आणि डेल्टामुळे तुमचा ऑप्शनचा प्रीमियमचा वेग वाढतो. तर हे यांचं गॅमा डेल्टा आणि ऑप्शन प्रीमियमचं कोरिलेशन आहे. वेगा हा तुमचा व्हॉलेटिलिटी इंडेक्स असतो, की आपण रोजच्या मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी जशी बघतो, व्हॉलेटिलिटी इंडेक्स निफ्टीचा, तर व्हॉलेटिलिटी इंडेक्स निफ्टीमध्ये अंडरलाईंग व्हॉलेटिलिटी किती आहे निफ्टीच्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये, किंवा अंडरलाईंग स्टॉक्सच्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये काय व्हॉलेटिलिटी आहे, ते व्हॉलेटिलिटी इंडेक्स जसं ट्रॅक करतो, तसं ऑप्शनच्या केसमध्ये वेगा ते ट्रॅक करत असतो. वेगा हा मार्केट व्हॉलेटिलिटीच्या चढ उतारांवर अवलंबून असतो. जर मार्केटमध्ये खूप भीती किंवा अनिश्चितता असेल, उदाहरणार्थ बजेट डे असेल किंवा रिझल्ट डे असेल किंवा इलेक्शनचे रिझल्ट्स येणार असतील, तर इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी वाढते आणि पर्यायाने प्रीमियम सुद्धा तुमचे लार्जली फ्लक्च्युएट होत असतात. जेव्हा मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी कमी असते, म्हणजे इंट्रेन्सिक व्हॉलेटिलिटी जी व्हॉलेटिलिटी इंडेक्सवर डिपेंड असते, तेव्हा वेगाच्या व्हॅल्यूज कमी असतात. तर वेगाच हायर द वेगा, हायर द फ्लक्च्युएशन इन द ऑप्शन, हायर द गॅमा, हायर द फ्लक्च्युएशन इन द तुमच्या डेल्टामध्ये, आणि हायर द डेल्टा, हायर द तुमची 1 रुपयानी जर ऑप्शन हे होत असेल, 1 रुपयानी तुमचा निफ्टी कमी जास्त होत असेल, तर तुमचं तेवढ्या प्रमाणात तुमचे प्रीमियम कमी जास्त होणार. तर रो म्हणून एक शेवटचा तुमचा ऑप्शन ग्रीक आहे. रोचा, रो म्हणजे इंटरेस्ट रेटचा होणारा इम्पॅक्ट तुमच्या ऑप्शन प्रीमियमवर. पण रो इतका डे बाय डे ट्रेडर्स रो ट्रॅक करत नाही, ना की आपल्याला ह्या चार्टमध्ये कुठं रो व्हॅल्यू दिसतीये. कारण की तुमचे जे इंटरेस्ट रेट डिसिजन आहे जे सेंट्रल बँक घेते, हे तुमचे बाय मंथली बेसिसवर, ट्राय मंथली बेसिसवर, क्वार्टरली बेसिसवर चेंज होतात, आणि ते जास्त फ्लक्च्युएट होत नाही. त्याच्यामुळं हा इतका इम्पॅक्टिंग फॅक्टर नाहीये मार्केटमध्ये. त्यासाठी हा ऑप्शन चेनमध्ये पण जास्त करून जास्त ब्रोकर्स किंवा जास्त प्लॅटफॉर्म ऑप्शन चेनमध्ये हा फॅक्टर दर्शवत नाही. तर जसं की आपण ऑप्शन ग्रीक्स बघितले, अल्फा, थिटा, गॅमा, डेल्टा, तर आपण ह्या नुसार आपल्या ऑप्शनचे प्रीमियम कसे इम्पॅक्ट होणार आहे ते कॅल्क्युलेट करू शकतो. तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल. जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. आणि तुम्ही फॉलो करा डेली मार्केट ब्लॉग बघण्यासाठी, जिथं डेली आम्ही मार्केटची मुवमेंट ट्रॅक करतो, आणि सॅटर्डे संडे एक इन्फॉर्मेटिव्ह ट्रेडिंगशी रिलेटेड, इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड कंटेंट टाकतो. तर आपण आता आज ट्रेडिंगशी रिलेटेड कंटेंट बघितलेला आहे, तर उद्या आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड कंटेंट, जसं की म्युच्युअल फंड असेल तर त्याच्यामध्ये फंड कसे डायसेक्ट करायचे, किंवा फंडमध्ये कसं इन्व्हेस्ट करायचं, म्युच्युअल फंडमध्ये म्युच्युअल फंडचे प्रकार काय असतात, ते आपण उद्याच्या मार्केट ब्लॉगमध्ये बघू. तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आम्हाला तुम्ही सपोर्ट करा. आम्ही तुमच्यासाठी चांगला इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट रोज रोज पोस्ट करत जाऊ, तसेच डेली मार्केट ॲक्टिव्हिटी सुद्धा रोज पोस्ट करत जाऊ. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉगमध्ये. थँक्स.